श्री गुरुचरित्र अवतरणिका. जर तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याला जमत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका वाचू शकता. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तींचे दर्शनम भक्तां प्रति जाहरम. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चार युगांचे भावक्ती. श्री गुरुसेवा दीपका प्रति घडले से कथिले. नामधारका अमरजा संगमा. श्री गुरुनेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा. तृतीयाध्यायी कथिला. चतुर्थाध्यायी अनुसूये प्रति छळावया त्रयमूर्ती परितेसी पुत्र होती स्तनपान करते आनंदी. पंचमी श्रद्धा त्रिधरी स्वये अवतार पीठापरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेचे निघाले. सहाव्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरी विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतमी सांगतम. चांडाळी उदरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होते तयांप्रती श्रीगुरु कथा सांगते. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करते अष्टमी. नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देव म्हणती पडती गुप्त झाली मग देती. तस्करी मारेला भक्त ब्राह्मणम. तस्करा भक्ती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती. दशमाध्यायंतम. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याचे नारी नरसिंह सरस्वती तिचे वद्रे एकादशी अवतरले. द्वादशाध्यायी माते प्रति ज्ञानकथुनी पुत्र देती. काशीक्षेत्री संन्यास घेती यात्रा करते उत्तरेची. माता पित्यांते करंजपुरी भेटोनी येती. गोदातिरी कुक्षी विधेच्या विप्रावरी कृपा करते त्रयोदशी. क्रूर यमनाते करुणी शासन सायं देवास वरदान देती श्रीगुरु कृपा करुण. 14वी अध्यायी. पंचदशी श्रीगुरुमूर्ती तीर्थे सांगते शिष्यांप्रती. यात्रे दौडणे गुप्त होती वैजनाथी श्रीगुरु. षोडशी ब्राह्मणा श्रीगुरुभक्ती. पतुने दिलेली ज्ञानशक्ती. श्रीगुरु आले भिल्लवडी प्रति भुवनेश्वरी सनिधम. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा चैतन्य करी अर्पण. त्यांनीच श्रीगुरूंनी विद्या देऊन धन्य केला. सप्तदशी. घेवडा उपटोने दरिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्रीगुरूंचा. अष्टादशाध्यायांत. औदुंबराचे करुणी वर्णना. योगिनी सदेवनी वरदानम. गानगापुरस आपण 19 श्रीगुरु गेले. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिले तिजला 2. एकमरता कथित ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात. तेची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापाशी. औदुंबरापाशी श्रीगुरु येऊन तेथे निशी पुत्र वटविती गृहपाडून. भिक्षाधरित्र घरी घेती त्याची वंद्या महिषी होती. तिस करुणी दुग्धवती 22व्यांत वरती दिला. 23व्यांत श्रीगुरु सहस्राजाने गाणगापुरास. तेथे उधरती राक्षस त्रिविक्रमस करी श्रीगुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विप्रलागे श्रीगुरुपाद पद्मा. 24व्यांत वरदिती. म्लेंच्या पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊन सांगते गुरुपाशी आला. 25. 26व्यांत तया ब्राह्मणा. श्रीगुरु सांगते वेदरचना त्यागा म्हणती वादकल्पना परिते उन्मतनायक. 27 आणुनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता. कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केली. 28 तया पतिता धर्माधर्म सांगुनी कथा. पुनरपि देवनी पतिता अवस्था गृहप्रतित वडिला. 29 भस्मप्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव. राक्षसा बुद्धरी वामदेव हा इतिहास तयातजी. 30 अध्यायी पतिमरता तयाची श्री बहु आकांता. श्रीगुरु नाना कथा कथोनी शांतो पाहती. 31व्यांत तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते श्री येथे जगद्गुरु. सहगमनी निघता सती श्रीगुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊन तिचा पती 32व्यात उठविला. 33व्यात रुद्रधारण कथा कुकुट मुरकट. ते दोघजण शिष्य कथन करते रायते पराशरम. रुद्राध्याय महिमा परमपावन. रुद्राध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपणम. राजपुत्र केला संजीवनम. नारद भेटले तया ते रायाते. पंचदेश संगात कसदेवयानी कथा वर्तत. आणि कसोमवार व्रत सिमेंदिनीच्या प्रसंगी. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा. श्रेयने नेले परान्न भोजना. कंटाळूने धरती श्रीगुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगते. 37 नाना धर्म विप्रां सांगुनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वरोत्तम देती श्रीगुरु तयारी. 38 भास्कर ब्राह्मण. तिघांपुरते आणले अन्न जेविले बहु ब्राह्मण
आणि गावचे शूद्रादी. सोमनाथची गंगाई 60 वर्षाची वंद्या होती. तीस दिदली पुत्र संतती. 39वे अध्याय. नरहरी करवी शुष्ककाष्ट अर्चवणी दवडिले त्याच्या कुष्ठ. शबरकथा शिष्यवरिष्ठम 40वे सांगती. 41 सायंदेवा हस्ते घेते श्रीगुरुसेवा. ईश्वरी पार्वत संवाद बरेवा. भाषी यात्रा निरूपण. पुत्रकलत्रेसी सायंदेव येऊनी करती श्रीगुरुस्तव. त्याला कथिती यात्राभाव वरही देते 42. 43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायंदेवा व्रत सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी श्रीव्रत दावणी क्षणीसी. शिवरात्री पण्यकथा त्यासी विमर्शन राजली कथीली. 45 कुष्ठब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवणी संगमी स्नान. कुष्ठनासुनी ज्ञान देती. कल्लेश्वरी परगे ग्रामास. श्रीगुरु भेटती नरहरी कवीस. आपला शिष्य करते त्यास 46वे अध्याय. 47 दिवाळी सण. गुरुसमंत्रिती 7 जण. तितुके रूपे धरुणी आपण गेले मठेही राहिले. 48 शूद्रशेती. त्याचा जोंधळा कापून टाकते. शतगुणे पिकवून पुढती आनंदविले तयाते. 49 श्रीगुरुमूर्ती अमरजासम महात्म्य कथती. स्नान करून दवडती कुष्ठदैवार्जिते रत्नाबाईचे. बलेंच्याचा स्फोटक दवडती भक्ती स्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्रीवरती भेटो म्हणती. 50वे अध्याय. 51-52 गुरुमूर्ती देखून क्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नानायती म्हणून गुप्तरूपे राहावे. ऐसा करून निर्धार शिष्यांशी सांगते गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अतिउद्विग्न. शोक करीती आक्रंदोन श्रीगुरुचरणी डोळती. इतके पाहुणी श्रीगुरुमूर्ती वरदहस्ते तया कुरवाळीती. मदभजनी धर आसक्ती मठधामी राहुणी. ऐसे बोधून शिष्यांशी श्रीगुरु गेले कर्दळविनासी. नाविक मुखे सांगून गोष्टीशी निजानंदी निमग्न होते. ऐसे यावर श्रीगुरुचरित्र अनंत कथा परमप्र त्यांतील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले दुजलागी. सिद्ध म्हणणार का तुझ कथिले अवतरणे का. श्रीगुरु गेले वार्ती लोका. श्रीगुरुगुप्त कलियुगी अधर्मवृत्ती फले म्हणून श्रीगुरुगुप्त झाले. भक्त जनाला जैसे पाहिले तैसे भेटते अद्यापि. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अशी होती श्रीगुरुचरित्र अवतरणिका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय.